इथून ऑन करायचा. इथे येतं अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल स्टँड बाय. हां स्टँड बायला आल्यानंतर इथून प्लस करून स्पीड वाढवता येतो, मायनस करून स्पीड कमी करता येतो. ओके ज्या स्पीडला तुम्ही प्लस करणं सोडणार आहे, म्हणजे समजा तुम्ही 60ला ऑन केला आणि हां. प्लस करत करत तुम्ही 100ला प्लस करणं सोडून दिलं, हे कितीने स्पीड अप करतं? एक 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 एकनेच बरोबर. करतो. अच्छा. तर तो 100ला जर प्लस करणं सोडून दिलं तर तुमची गाडी कंटिन्यू 100ने रन होत रन राहील. होत समजा त्या केसमध्ये तुम्ही ब्रेक दाबला तर क्रूज कंट्रोल परत स्टँड बायला येतं, म्हणजे अच्छा, ऑफ ऑटो होतं. ऑटो ऑफ होईल. म्हणजे समजा 100ला क्रूज सेट आहे, तुम्ही ब्रेक दाबला, स्पीड 100वरून आला, परत 60वरती. आता 60वरून जर परत तुम्हाला 100ला जायचं तर फक्त इथून रिझ्यूम करायचं, गाडी आहे त्या स्पीडला परत रिझ्यूम होते. ओके. त्याच्यामध्ये ॲडास आहे, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे. त्यामुळे काय होतं की समजा तुम्ही 100नी चाललाय क्रूज कंट्रोलवरती आणि समोर एखादी गाडी आली जी चालू आहे 70नी, तर तुमची गाडी ऑटोमॅटिक ब्रेकिंग करून स्पीड आणि डिस्टन्स मेंटेन करून त्या गाडीच्या मागं चालणार. तर ऑटोमॅटिक तुमची जर गाडी 100नी आहे, तो जर 70नी आहे, तर तुमची गाडी 50 किंवा 60नीच त्याच्या मागं चालणार, ऑटोमॅटिक कमी ऑटोमॅटिक करणार ओके. स्पीड आणि डिस्टन्स मेंटेन. तर त्याच्यामध्ये त्यावेळेस जे अंतर असतं दोन्ही गाड्यांमधलं, हां. तर हे जे स्विच आहे हे जेव्हा आपण सेंटरला प्रेस करतो तेव्हा तो डिस्टन्स कमी जास्त करता येतो, समोरच्या गाडीमधला आणि तुमच्या गाडीमधला, की किती डिस्टन्स ठेवून चालायचे. अच्छा, इथे दिसतं का ते किती डिस्टन्स? येस. ओके. आणि सपोज बाजूने एखादी गाडी आली जिचा स्पीड 100च आहे, तर आपली गाडी ते डिटेक्ट करेल की पुढचंच डिटेक्ट पुढचा करेल? बाजूचा जो पुढचंच अडॅप्टिव्ह, हा जो समजा. पुढं अडॅप्ट केलेला रडार पुढे पुढचा जो आहे त्यालाच हे अडॅप्ट. रडार आहे ना. हां. येस. त्यानंतर आणि याला काही मिनिमम स्पीड आहे का क्रूज 60च्या कंट्रोल? वरती. मिनिमम 60च्या वरतीच पाहिजे का क्रूज कंट्रोल ॲक्टिवेट करायला? त्याच्या खाली करताच येत नाही का? 40ला होतो, पण कसं राहतं की तो परत प्लस करा, त्यानंतर ब्रेक अप्लाय केलं तर तो प्रत्येक वेळेस ऑफ होतो. त्यामुळे तो बेसिकली 60च्या वरतीच ऑन करायचा. या हायवे ड्राईव्हसाठीच आहे तो अच्छा proper. अच्छा अच्छा. नाही, म्हणजे लो स्पीडला करताच येत नाही का ॲक्टिवेट काही करून? ओके. 30च्या खाली जर असेल, 30-40च्या खाली असेल तर नाहीच होत. अच्छा. नंतर हे दोन्ही स्विचेस जे आहेत हे इथल्या मेनूसाठी येतात. तर जो आता इन्फो दाखवतोय फ्युल इन्फो, 8चं ॲव्हरेज मिळालं, त्याच्या अकॉर्डिंगली 425 किलोमीटर गाडी अजून जाईल तुमची. ओके. त्यानंतर व्हेकल हे मेनू कसे आणले? इथून हे मेन मेनू स्विच आहे. हे Oh, टॉगल okay. करायला आणि सिलेक्ट करायला इथं मध्ये प्रेस करायचं. अच्छा, पुढे मागे म्हणजे असं असं इकडे होतं आणि मध्ये दाबलं का सिलेक्ट होईल ते. ओके. नंतर टायर प्रेशर दाखवतोय, सगळीकडे 34 आहे, बरोबर आहे. आता याच्या खाली जर घेतलं तर टायर टेम्परेचर दाखवतो की पुढच्या टायरचं मागच्या अच्छा, टायरचं हे टेम्परेचर आहे का? मी हो. काल आलो ना, म्हटलं अरे असं हे म्हणजे टायर प्रेशर असं वेगवेगळं का बरं दाखवतं? इथं टेम्परेचर का बरं असं वेगवेगळं येतं आणि टेम्परेचर वेगवेगळंच राहणार ना. पुढं इंजिन हीट आहे त्यामुळे पुढं तो जास्त दाखवतोय. राईट हँड साईडला बॅक साईडला तुमचा एक्झॉस्ट आहे त्यामुळे इकडे 37 दाखवतं आणि इकडे तुमचं 36 दाखवतो. ओ अच्छा, त्याच्याने फरक पडतो फरक एवढा? पडतो ना, हो. याच्याने फ्रंट आणि बॅकचं कसं काय कळणार? आणि टेम्परेचरलाच बघा तुम्ही, पुढचं मेन्शन आहे का तिथे? पुढं अच्छा, ते आणि गाडीचं मागं. सिम्बॉलच दिलंय का Symbol त्यांनी? गाडीचं symbol दिलेलं आहे. हां, ते सांगा. ओके ओके. नंतर नेव्हिगेशन, जे त्या बाजूला तुम्ही सेट करणार आहे नेव्हिगेशन, ते तुम्ही इकडे बघू शकता. अरे हे फुल स्क्रीन आहे का? अरे बेस्ट नाही, आहे. हा हाफ स्क्रीन आहे. याला फुल स्क्रीन करायचं असेल तर हे दाबून धरायचं, लॉंग प्रेस करून ठेवलं तर हा अजून फुल स्क्रीन आहे. ओ अरे बेस्ट, हे बेस्ट दिलंय हा. हां, बेस्ट बेस्ट. नंतर ड्रायव्हर असिस्टमध्ये जेव्हा आपण गाडी क्रूज कंट्रोलवरती चालवतो तेव्हा समोर जर कोणती गाडी अडॅप्ट केलेली असेल तर तो इथं हायलाईट करतो. ते सिम्बल दिसतो ना गाडीचा तिथे. हां हां हां. त्याच्यामध्ये जो डिस्टन्स मार्किंग आहे ते इथं 1 2 3 4 अशा 4 लाईन्स येतात, की 4 अच्छा. लाईन्स म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स. मॅक्सिमम. जसं हे मध्ये अच्छा, प्रेस अच्छा, करणार आहे हां, तसा तो तो 4 distance 3 2 1 1 2 3 4 असा तो कमी जास्त करतो. हे तरी किती मीटरचं डिस्टन्स असेल? 50 अप्रॉक्स. अप्रॉक्सिमेट. नंतर इथं जे आहे हा जो ते जो सर्कल गोल हा आहे circle, हा. त्याच्यामध्ये रोडला जे काही स्पीड लिमिट असतात, साईन बोर्ड्स असतात, हां. तो रीड करतो आणि तिथं दाखवतो की या रोडला एवढं स्पीड लिमिट आहे. अच्छा, तो कंट्रोल नाही करत. कंट्रोल नाही करत का? कंट्रोल अच्छा. तुमच्याच हातात राहतो, ओके. फक्त तो दाखवत राहतो. दाखवत फक्त. समजा दोन्ही साईडला लेन मार्किंग आहे तर दोन्ही साईडला इथं ग्रीन शो करतो, ग्रीन लाईन शो करतो. अच्छा, आता Lane नाहीये markings म्हणून काहीच असतात नाही त्या. झालं. बरोबर. आता राहिलं असतं तर इथं आता दाखवलं असतं का त्याने? नाही, त्याला स्पीड तुमचं 40च्या वरती पाहिजे तेव्हा तो लेन मार्किंग डिटेक्ट करतो. ओके. इथं तुम्ही क्रूज कंट्रोलला काय स्पीड सेट ठेवलाय तो इथं दिसतो खाली. अच्छा, या इथला का? ओके. हे झालं ड्रायव्हर असिस्ट. यानंतर येतात डिस्प्ले लेआउट. याच्यामध्ये थीम आहेत, इन्फॉर्मेशन, मिनिमल आणि नॉर्मल. जी थीम पाहिजे ती सेट करून तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये. ओ अरे असे. यानंतर सेटिंगमध्ये फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे ड्रायव्हर असिस्टन्स. ॲडासच्या ज्या काही सगळ्या सेटिंग्स आहेत ह्या सगळ्या येतात ड्रायव्हर असिस्टन्समध्ये. आपण आहे ना पूर्ण. सो फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल.
सो याच्यामध्ये जो स्पीड गेन करते गाडी क्रूज कंट्रोलवरती तो कसा केला पाहिजे, स्लो, नॉर्मल किंवा फास्ट इथून सेट करून ठेवू शकता. अच्छा, म्हणजे हे जे प्लस प्लस करू त्याच्यासाठीचं का? नंतर ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग ऑफ ठेवू शकता. हे जर फॉरवर्ड कोल्युजन वॉर्निंग वरती ठेवलं तर ॲट द टाइम ऑफ कोल्युजन तो फक्त वॉर्निंग देणार, ब्रेकिंग नाही करणार. ओके. आता ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग ऑन आहे तर त्याच्या वॉर्निंग आणि ब्रेकिंग लेवल इथून सेट करता येतात की लेट ब्रेकिंग केलं पाहिजे, नॉर्मल ब्रेकिंग केलं पाहिजे की अर्लियर ब्रेकिंग केलं. हे म्हणजे कधी कामास येतं ऑटो? हे क्रूज कंट्रोलवरतीच. क्रूज कंट्रोलवरच आहे का हे? नॉर्मल आपल्या स्पीडला नॉर्मलला पण करतं ते, जर का ऑब्स्टिकल सडनली मध्ये आला तर ब्रेकिंग करते गाडी. हे करेल ऑटोमॅटिक ब्रेकिंग. त्यानंतर लेन कीप असिस्ट आता ऑफ आहे. हा जर वॉर्निंग ओनली वरती ठेवला तर विदाऊट इंडिकेटर जेव्हा तुम्ही लेन कट करत असाल तर तो फक्त वॉर्निंग देईल. आणि हा जर वॉर्निंग प्लस असिस्ट वरती ठेवला तर विदाऊट इंडिकेटर तो इझिली लेन कट करू देत नाही, कंटिन्युअसली तुम्हाला लेनमध्ये ठेवायला बघतो. ओ, सो बेस्ट वे जर फर्स्ट टाइम यूज करत असाल तर वॉर्निंग ओनली. ठीक आहे, वॉर्निंग ओनलीच ठेवा मग सध्या तरी. स्मार्ट पायलट असिस्ट हा कंटिन्यू ऑन ठेवायचा जेणेकरून डिस्टन्स ॲक्युरेटली मेंटेन राहतो. ओके. तर हाय बीम असिस्ट तुम्हाला अच्छा, तो आता सांगितलेला तो हाय बीम तो इथून ऑन ऑफ ओके करता ओके येतो. ओके ओके. तर ट्रॅफिक साइन रिकग्नायझेशन जे स्पीड लिमिट दाखवतो ते हे झाले सगळे ॲडासचे सेटिंग. हे जे गोल हे त्याच्यासाठीच आहे का ते ट्रॅफिक? आणि हे कंटिन्युअसच दिसत राहतं का नॉर्मल डिस्प्लेला पण? त्याला ऑफ नाही करता येत का? करता येते की. अच्छा. ठीक आहे, इथे तुम्ही ड्रायव्हर असिस्टमध्ये आले, ट्रॅफिक साइन रिकग्नायझेशन ऑफ. ओ अच्छा, नाही ठीक आहे, राहू दे. तो जो सिम्बॉल आहे तो ऑन असेल तर तो दिसणारच. अच्छा, असं. त्यानंतर येतं AFE ऑटो रिसेट. AFE म्हणजे ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी, जे आता ॲव्हरेज दाखवते गाडी तर त्याचा क्रायटेरिया चेंज करता येतो की आफ्टर रिफ्युलिंग वरती आहे त्यामुळे तो रिफ्युलिंग टू रिफ्युलिंग ॲव्हरेज दाखवतोय. अच्छा. जर आफ्टर इग्निशन वरती ठेवलं तर इग्निशन टू इग्निशन ॲव्हरेज दाखवतो. आणि ऑफ वरती असेल तर मागच्या 10 किलोमीटरचं दाखवतो. रिफ्युलिंग इग्निशनच राहतो. नाही, सध्या तरी रिफ्युलिंगच ठेवा मग, म्हणजे मला एक आयडिया तरी येईल त्याचं काय किती दाखवते तो टँक टू टँक. तर ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इंडिकेटर दिल्यानंतर जो साइड व्ह्यू इथे दिसतो, TPMS ऑटोलन जे टायर प्रेशर दाखवतोय ते. टायर प्रेशर मॉनिटरिंग. ओके. टायर फिल असं चाकामध्ये हवा भरताना कमी झाली किंवा जास्त झाली तर तो वॉर्निंग देतो. ओके. तर साऊंडमध्ये इंडिकेटर साऊंड अँड व्हॉल्यूम, नोटिफिकेशन साऊंड अँड व्हॉल्यूम, लेन डिपार्चर वॉर्निंग साऊंड आणि त्याचा व्हॉल्यूम कंट्रोल करता येतो. अच्छा, म्हणजे हे पण जे पण फंक्शनॅलिटी त्याचे हे साऊंड आहे याचा नाही, हे म्युझिक सिस्टीमचा त्याचं नाही ना काही? ओके. तर क्लॉक टाईप अनालॉग डिजिटल. तर लास्ट ऑप्शन फॅक्टरी रिसेट येतो. ओके. हे झाले सेटिंग. त्यानंतर येतं अलर्ट हिस्ट्री. इंजिन स्टार्ट असताना जर इथं कुठले अलर्ट आले तर इथं तुम्ही बघू शकता की कशाचे अलर्ट येतात. ओके. तर ड्राईव्ह इन्फोमध्ये ट्रिप A, ट्रिप B, क्लॉक असं इथून तुम्ही बघू शकता. ते कसं ट्रिप A ट्रिप कसं केलं? ते ड्राईव्ह इन्फो जायचं, ट्रिप A, ट्रिप B, क्लॉक. ओके. समजा ट्रिप रिसेट करायची असेल तर एंटर बटन लॉंग प्रेस केलं की ट्रिप रिसेट होते. असं ट्रिप B ची करा बरं. ट्रिप B ची, A ची राहू द्या, दोघांना सध्या सेमच सेट आहे ना जरा. ओके. म्हणजे आता इथून पुढे जी ट्रिप होईल ती कॅल्क्युलेट होणार. तर हे ॲव्हरेज. ओके. ठीक आहे, तिकडून येतो मग साईड लॉक कुठे आहे याच्यात? साईड लॉक ह्या डोअरला सेपरेट येतो. दोघं डोअरला आहे का? हां, दोन्ही डोअरला येतो. कुठून येते? ते मागे काढून बघावं लागेल प्रिशा, इथे दार लागेल ते. इथं एक पिन होल दिसत असेल डोअरला साईडला तुम्हाला. हा, एक होल आहे normal. हां, त्या होलमध्ये चावी घालायची आणि फिरवायची. हा डोअर फक्त बाहेरून ओपन होईल, आतमधून ओपन होईल. म्हणजे इथे चावी घालून फिरवायचं का मॅन्युअली? आणि ते लॉकचं सिम्बॉल दिलं असेल बघ, इकडून तुला दिसेल. बरं ते चावी घालून इकडे फिरवायची. हां का? आपली याची गाडीची जी चावीची. ओके. त्यासाठी लागेल ना त्याच्यावर.